कोपरगाव शहरात मेंटेनन्सच्या नावाखाली भर उन्हाळ्यात वारंवार विजेची बत्ती गुल करणाऱ्या तसेच थेंबभर जरी पाऊस पडला तरी रात्रभर लाईट घालविणाऱ्या महावितरणाचा कोपरगाव शहरातील नागरिकांनी संतप्त होत महावितरणाचे अधिकारी कर्मचारी यांची पूजा आरती करून तीव्र निषेध व्यक्त करत महावितरण कार्यालय येथे आज मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता गांधीगिरी आंदोलन केले आहे। यावेळी भरत मोरे, अनिल गायकवाड, योगेश गांगवाल, गगन हाडा, प्रमोद आरणे, पियुष सैंदाने यांनी महावितरणाच्या कामकाजावर तीव्र ताशेरे ओढले आहे। काल कोपरगाव शहरातील बँक कॉलनी परिसरात विजेच्या खांबाचा शॉक लागून एक गाय व वासरू मयत झाल्याने आंदोलनकर्त्यांनी संतप्त होत महावितरणाच्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। तर कोपरगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणारा विजेचा लपंडाव बंद न झाल्यास तसेच विनाकारण वीज पुरवठा खंडित केल्यास घन हातोडे हातात घेऊन महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे। आज कशा पद्धतीने तुम्ही आंदोलन केलं, काय नेमकं तुमचं उद्दिष्ट होतं आंदोलनात? आंदोलन करण्याचं आमचं उद्दिष्ट हेच होतं। अनेक वेळा या वीज महामंडळाच्या विरोधात ह्या कोपरगावकरांनी, अनेक संघटनांनी, अनेक पक्षांनी, महिलांनी सुद्धा आंदोलन या ठिकाणी केलं आहे। आज या वीज मंडळाच्या या अभियंत्यांना, या जे अध्यक्ष आहेत, जे ते कर्मचारी अधिकारी आहेत, यांना लाज वाटेल असं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। पूजेचं ताट आम्ही या ठिकाणी घेऊन आलो की आज त्यांची पूजा करू, आज त्यांची आरती आम्ही ओवाळली, त्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांना अक्षता टाकल्या, त्यांच्यासमोर निरंजनी पेटवली आणि गोड तोडण्याचं का करावं असं वाटत नाही, कारण बोलतात खूप गोड पण काम बिलकुल चालत नाही। दर शनिवारी हे पूर्ण दिवस लाईट बंद करून मेंटेनन्स करतात, मग इतर दिवशी लाईट का जाती हा सगळ्यात मोठा सवाल आहे। हे जर तत्परता दाखवतात मीटर बदलण्यासाठी, वीज वसुलीसाठी इतकी तत्परता दाखवतात, लोकांचे मीटर कापून नेतात, त्या घरामध्ये एखादा वृद्ध असेल, एखादा पेशंट असेल, लहान मुलं असतील, याचा सुद्धा विचार केला जात नाही, इतकी तत्परता दाखवली जाते, मीटर कट केले जातात। जर मग अशा वेळेस काल छोटासा पाऊस झाला, अर्धा एक तासाचा पाऊस झाला, तर अख्खी रात्रभर यांना लाईट गमवावं लागली आणि त्याच्यासाठी अधिकारी कर्मचारी सगळे बिलगलेले होते। कारण आम्ही फोन केले 5 मिनिटात लाईट येईल, 10 मिनिटात लाईट येईल। या ठिकाणी मी, अनिल भाऊ गायकवाड, गगन भैया हाडा आम्ही रात्री येऊन गेलो, कुणाचाही तपास या ठिकाणी नव्हता। विचार करा तुम्ही, अशा या गरमटाच्या वेळेस जर लाईट जाती, शनिवारी मेंटेनन्स म्हणून दिवसभर लाईट बंद ठेवतात, ही सगळी बचत केलेली वीज कोणाकोणाच्या घशात जाती, आता याचा छडा लावण्याची गरज आहे। करोडोनी बिल थकलेलं आहे, औद्योगिक वसाहतमध्ये गेलं तर मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं करोडोनी बिल थकलं आहे आणि 200-500 रुपये बिल थकलेल्यांचं मीटर कट केलं जातं, हा कोणता न्याय आहे? त्यांच्या संघ अनिल भाऊनी सांगितलं आता हॉटेलचे टेबल चालतात, हा आमचा आरोप आहे। विचार करा, वीज गेल्यानंतर, लाईट गेल्यानंतर ज्याच्या घरात इन्व्हर्टर आहे, ज्याच्या घरात जनरेटर आहे, जो माणूस सगळ्या सुखसमृद्धीमध्ये राहू शकतो त्याचं ठीक आहे हो लाईट गेल्यानंतर, पण सर्वसामान्य माणसाचं काय आहे? ज्याच्या घरात खरंच शुगरचे पेशंट असतील, हृदयविकाराचे पेशंट असतील, लहान ताने बाळ असतील, गरोदर बाई त्या घरामध्ये असेल, अशा लोकांनी जायचं कुठं नाही, जाब कोणाकडे मागायचं महत्त्वाची गोष्ट, कारण फोन तर इथं उचलला जात नाही। दरवेळेस हे नवीन नवीन मोबाईल नंबर जाहीर करतात, वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सॲपचे ग्रुप करतात, तो फोन तो मोबाईल रिसिव्ह कधी केला जात नाही। या ठिकाणी आल्यानंतर आम्ही मीठ मुद्दाम आणलं यांच्या तोंडात घालायला, आज फक्त यांच्या तोंडात गोडवा आहे, पण यांचं काम या मिठापेक्षा जास्त घारट आहे। आज ही कोपरगाव शहराची जनता वैतागली, काल 3:30 ते 4 वाजता लाईट आली, हा फोटो आम्ही जाहीर केला, दाखवतोय। एक गाय आणि तिचं वासरू लाईट पोलला चिटकून अक्षरशः त्या ठिकाणी मेलेत। अहो मुके होते ते म्हणून तक्रार नाही करू शकले, माणूस थोडी तो त्याला काही झालं म्हणून तो जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार देईल, तो मुके जनावर येते गेलं, याची जबाबदारी कोण घेईल? आणि ज्याच्या मालकीचं होतं, जो त्याचं पालनपोषण करत होता, ते ज्याच्याकडून त्याला दूध उत्पन्न होतं, आज त्याची कमाई या वीज महामंडळामुळे आज सगळे त्याचं नुकसान झालं, याची भरपाई या अधिकाऱ्यांनी भरपाई त्याची केली पाहिजे। थोरात नामक नावाचा तो माणूस आहे कोपरगाव शहरातला, त्यांची भरपाई करून दिली पाहिजे। आता हे आंदोलन फक्त आज पूजेचं ताट घेऊन आलो, इथून पुढचं आंदोलन आमचे कोपरगावचे वसंत मोरे म्हणजे आमचे अनिल भाऊ गायकवाड पुढच्या आंदोलनाला घन हातात असेल त्यांच्या, आणि तो घन या मीटरवर, खुर्च्यांवर आणि अधिकाऱ्याच्या डोक्यात बसल्याशिवाय राहत नाही। अशा निमित्ताने सांगतो, इथून पुढं लाईटाचा हा खेळ खंडोबा बंद करा। आता पाऊस येतोय, छोट्याशा पावसानं रात्रभर लाईट गेली, ही जबाबदारी यांची आहे। मी म्हणून म्हणतो, तत्परता दाखवताना मीटर कट करण्यात तुम्ही वसुलीत, मग तुम्ही 2 महिन्याआधी का कामाला लागत नाही? येवला रोड परिसर असेल, हा चौक परिसर असेल, या ठिकाणी झाडं वाढलेत, फांट्या अक्षरशः त्या वायरीत गुंतलेल्या आहेत, वाद होणार का त्या तारी तुटतात, लाईट जातात, कदाचित त्या ठिकाणी अपघात होतो, ही जबाबदारी कोण घेईल?
आता इथून पुढं डायरेक्ट अनिल भाऊच्या हातात घन आणि तो घन अधिकाऱ्याच्या डोक्यात बसल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. शहरामधून गेल्या अनेक दिवसापासून ह्या MECBचा आहे ना लपंडाव चालू आहे. आता काल रात्री साधारण तरी 10 वाजेपासून जे लाईट गेलेले होते तर रात्रीचे 3 वाजेपर्यंत गेलेले होते. बरं, यांना फोन लावले का 5 मिनटं 10 मिनटं अर्ध्या तासात सगळा असा यांचा खेळ खंडोबा चालू होता. आणि इथं फोन लावला तिथं कुणी फोन उचलायला नाही राहत आणि इथं कुणी नव्हतं पण रात्री. आणि त्याच्यात रात्री काय झालं, ह्या ज्या 2 गाय आहे ह्या अक्षरशः यांना शॉक लागून मेलेले. एक वासरू होतं आणि तिची आई आणि ते वासरू. बरं, मग आता याची भरपाई कोण देणार? हां, ही सगळी चूक MECBची. ही MECBने भरून दिलं पाहिजे. आणि एक सांगतो, हे दर आठवड्याला शनिवारी 12 तास लाईट घालिता. किती? 12 तास लाईट घालिता. ह्या 12 तासामध्ये मग यांना कामं करता येत नाही का? हां, मग हे पाऊस पडला का मग तेव्हा लाईट घालिता. आणि मग काय सांगता, झाड पडलं, फळणं पडलं, बिस्तन पडलं. अरे कशाचे झाडं पडले? अरे पडले असते ते तुमच्यावर पडले असते. हां, काही आपलं खोटं नाटं सांगायचं, काही पण म्हणलं आणि तर काही मनाला येईन ते सांगून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. इकडं ट्रॅप झालं आणि तिकडं ट्रॅप झाला. कशाचा ट्रॅप झाला? हां, हे ट्रॅप होईल राहता. चला रात्री तुम्हाला परमिट रूम दाखवतो मी. परमिट रूममध्ये कोण कोण बसेल राहतं. चला तुम्ही, आणि तुम्हाला नेऊन पण दाखवेल. शूटिंग पण आहे माझ्याकडं, ती पण दाखवीन मी तुम्हाला. कोण कोण बसतं परमिट रूममध्ये कोण कोण नाही, तिथून सगळे सूत्र चालतात. आणि हा जो इथं जो चाललेला आहे ना सावळ्या गोंधळ, सगळा सावळ्या गोंधळ हा कुठंतरी थांबवा. आणि साहेबांना मी आता एक सांगतो आहे, मी तुमच्या कॅबिनमध्ये AC बसवला असेल ना तो पहिले काढून फेका. जर न काढला तर मी मध्ये हातोडा घेऊन तो एक तुमचं AC फोडून टाकीन. काय तुम्हाला माझ्यावर गुन्हा दाखल करायचा ना, खुशाल करा. मी तुमच्या गुन्ह्याला काही खात नाही काही नाही, कारण तुम्ही त्रासच तेवढा देऊ राहिले आम्हाला. केवळ त्रास सहन करायचं जनतेने. हां, रात्री भरत भाऊला मी फोन केला, त्यांचं माझं बोलणं झालं. आम्ही रात्री इथं आलो होतो बरं का, इथं आलो होतो. एक काही माणूस नव्हता इथं. हे भरत भाऊला विचारा तुम्ही. खरं. हां, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही कोपरगाव नागरिकांच्या वतीने MECB या ठिकाणी आज जे अधिकारी आहे त्यांचे आज आम्ही आरती करून त्यांचं एक म्हणजे निषेधच व्यक्त केलेला आहे. लास्ट या गोष्टीची वाट राहिली आम्हाला. काय थोडंसं फक्त 2-3 थेंब जरी पडले आपल्या कोपरगाव शहरामध्ये पावसाचे, काय लगेच लाईट का बरं घालवता? त्याला नेमकी लाईट घालवायची कुठे, द्यायची कुठे, हे कुठं थांबलं पाहिजे. जर कधी अशा छोट्या छोट्या म्हणजे काही कारण नसताना जर कधी लाईट घालत असतील तर याच्या चोऱ्या आपल्या कोपरगाव शहरामध्ये ज्या वाढलेल्या आहे, या ज्या लोकांच्या चोऱ्या उरायले त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? कोण आहे याची जबाबदारी? आता आमचा संताप इतका होतो आहे ना काय सांगायचं. कारण खरं खत आहे ना यांची आत नव्हती काढायला पाहिजे. यांना डायरेक्ट भरचौकामध्ये तिथं जाऊन आहे ना यांना तिथंच काही शिक्षा असताना ती तिकडे द्यायला पाहिजे त्यांना. आता तुम्ही एक सांगा आम्हाला, आता या ज्या गोमाता आहे आमच्या, त्या गोमाता काल एक्सपायर झाल्या म्हणजे वारल्या. या कशाने वारल्या? कशाने वारल्या? या करंट लागून वारल्या. यांना कळत नव्हतं का जर कधी लाईट घालवायचं फक्त वाटत बघत असते का लाईट कधी जाईल आणि आम्ही लाईट कधी घालू. लाईट घालवायची आणि 12ला जाऊन बसायचं, हा डायरेक्ट आमचा आरोप आहे. लाईट घालवायची 12ला जाऊन बसायचं. आम्ही रात्री बेरात्रीला फोन करतो, फोनसुद्धा उचलत नाही आहे. लोकांच्या आम्हाला फोन येतात, नागरिकांच्या आम्हाला फोन येतात. घरामध्ये लहान लहान मुलं आहे, वृद्ध माणसं आहे, BPचे त्रास होत असेल त्यांना जर कधी लाईटच जर नसली, फॅनच जर नसला, यांच्याकडे लाईट आहे, यांच्याकडे जनरेटर आहे, यांच्या याचा खुशाल चालते. याच्यामुळे यांना काही वाटत नाही लाईट गेली काय आली काही. पण जे गरीब लोक आहे त्यांनी काय करायचं? त्यांनी जायचं कुठं? ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आता फक्त आम्ही आरती केलेली आहे, त्यांचा निषेध आता आम्ही व्यक्त करतोच आहे. पण इथून पुढं जर यांनी कारण जर नसताना यांनी जर कधी लाईट घालवली तर यांना हातोडा, अनिल भाऊचा हातोडा, आणि माझं काय राहील मग ते तेव्हा सांगेल मग मी. त्याच्यामुळं आता आहे ना आम्हाला पुढचं आंदोलन आहे तीव्र स्वरूपाचं करायला लावू नका. तुमची काय नियोजन असेल ते आत्तापासून करा. आणि तुम्ही जर कधी शनिवारी पावसाळ्यामध्ये तर अजिबात आम्ही ऐकून घेणार नाही, अजिबात ऐकून घेणार नाही. तुम्हाला जे काही करायचं असेल ते आत्ताच तुम्ही लगेच कामाला लागा. आणि पावसाळ्यामध्ये लाईट जाणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. पावसाळ्यामध्ये जर कधी लाईट गेली आणि खरोखर तर इतकं लाज वाटू राहिली का, इतकं भयानक ऊन, किती गरमट आहे भयानक, त्याच्यामध्ये तुम्ही लाईट घालून राहिले. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. इथून पुढं आम्ही अजिबात खपून घेणार नाही. तुम्ही जर तुम्ही बिलाच्या वेळेस तर लई पुढाकाराने तुम्ही लोकांना फोन करताय, पण लगेच थांबतीसुद्धा नाही तुम्ही. तुम्हाला रिक्वेस्ट करावं लागतं आम्हाला इकडे येऊन का तुम्ही त्या गरीबाचं हे करू नका म्हणून.
माझा एक म्हणजे आमचा एक मंडळाचा कार्यकर्ता होता, त्याची आई एक्सपायर झालेली होती. त्या बिचारीची आई एक्सपायर झाल्यानंतर त्याच्याकडं म्हणजे त्याचं इन्कमच नव्हता, सगळं काही त्याच्या आईवरती होतं. त्याला यांनी इतका भयानक त्रास दिला, त्याचं मीटर जाऊन काढून टाकलं. त्यावेळेस तुम्ही इतका तत्पर दाखवता, मग लाईट कसं काय घालवते तुम्ही? हे काम तुम्हाला आधी करता येत नाही का पावसाळ्याच्या आधी? तर अजून पावसाळा लागलेला नाही आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अन्यथा आमचं जे आंदोलन पुढचं राहील ते तीव्र स्वरूपाचं राहील आणि त्याची सर्व जबाबदारी तुमचीच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगावमध्ये जो विजेचा खेळ खंडोबा चालू आहे त्याचा निषेध म्हणून आज इथं MSCBच्या साहेबांची प्रतिकात्मक आरती ओवाळून त्याचा निषेध करण्यात आलेला आहे. पावसामुळे लाईट गेली असे कारणं सांगून ओढाओढीचे उत्तर देतात, परंतु जर आता यांना माहिती आहे पाऊस येणार आहे, हे होणार आहे, तर त्यांनी त्याचे पूर्तता आधीच करायला पाहिजे. 1-2 महिन्यापासून आधीच हे काम चालू करून जिथं जिथं झाडं वगैरे वाढलेले आहे ते झाडं फांद्या तोडून त्याची व्यवस्था करायला पाहिजे. प्रत्येक शनिवारी कामाच्या नावाखाली लाईट बंद केली जाते, मग तरी यांचे कामं शिल्लक का राहतात याचा त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. तसेच हे जे नवीन मीटर वगैरे बसवत आहे आत्ता, ते मीटर कोणत्या बेसवर बसवत आहे याची नागरिकांमध्ये गैरसमज आहे, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सर्वांना माहिती देऊन कोपरगावकरांना अवगत करावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.